नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। महाशिवरात्री निमित्त ब्राह्मणपूर येथे हजारो भाविकांची गर्दी। उद्या महाप्रसादासाठी पुरी भाजीची जय्यत तयारी सुरू। भाविकांनी श्रद्धेने घेतले दर्शन। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे शिवमंदिरावर महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी मेहकर पंचक्रोशीसह बाहेर गावावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते। तर या ठिकाणी उद्या भव्य दिव्य अशा महाप्रसादाचं आयोजन केल्यामुळे पुरी भाजीचा महाप्रसाद तयार करण्यासाठी शेकडो महिला पुरुष आपापल्या परीने सहकार्य करत होते। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव भंगाळ। आपण आज आहोत मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावामध्ये। या ठिकाणी ओलांडेश्वराचं जागृत देवस्थान आहे। दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। महाशिवरात्री निमित्त आज या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली आहे आणि उद्याच्या महाप्रसादाची तयारी भव्य दिव्य मार्गाने सुरू आहे। काही मंडळी आहे संस्थांची आपल्यासोबत, आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राम राम। राम राम। काय नाव तुमचं? अनंतराव जमजाळ। तुम्ही संस्थांचे अध्यक्ष आहे का? नाही, विश्वस्त सेवाधारी। आता महाप्रसादाचं इथं सर्व चालू आहे, पुऱ्या वगैरे इकडं वांगे वगैरे सर्व। काय सांगता येईल एकंदरीत? एकंदरीत अतिशय जागृत आणि पुरातन देवस्थान असलेले ओलांडेश्वर मंदिर या ठिकाणी स्वयंभू महादेवाचं पैनगंगेच्या सिद्ध पात्रामध्ये लिंग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी कुठली बुवाबाजी नाही, अंधश्रद्धा नाही। भाविकांना आलेले अनुभव, त्यांना दुःखातून मिळालेली मुक्तता, यामुळेच भाविकांची पावलं ओलांडेश्वराकडे वळतात आणि दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतो। भाविकांनी दिलेल्या दान धर्मामधून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि संपूर्ण 9 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक, आध्यात्मिक प्रवचन, भजन असेल आणि समाज प्रबोधन कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। महाशिवरात्री निमित्त जवळपास 100 क्विंटल गव्हाची पुरी आणि 50 क्विंटल वांग्याची भाजी असा महाप्रसाद आणि 4 क्विंटल मोतीचूर बुंदीचे लाडू मिष्टान्न म्हणून या प्रसादासोबत देण्यात येणार आहेत। आणि एवढा मोठा कार्यक्रम करत असताना परिसरातील पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक भक्त या सेवा कार्याला सहकार्य करतात। या ठिकाणी हे सर्व करत असताना हे भाविकांकडूनच केल्या जाते। या ठिकाणी कोणीही मी एकटा करतो असं कोणीही म्हणणार नाही। ही सर्वांनी दिलेली सेवा आणि त्यातून साकार होणारा हा भव्य दिव्य उत्सव उद्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण होणार आहे। भाविकांना महाप्रसाद बारी पद्धतीने मिळणार आणि त्यासाठी दुपारी 12 वाजेपासून तर जोपर्यंत भाविक येतील तोपर्यंत सर्वांना या ठिकाणी प्रसाद मिळतो आणि कोणीही प्रसादाशिवाय राहत नाही। आणि खरोखर ओलांडेश्वर संस्थान हे सदैव धार्मिक आध्यात्मिक कार्यासाठी, समाज कार्यासाठी पुढे असते। या ठिकाणी बालसंस्कार शिबिर, लहान मुलांना चांगले संस्कार लागावे आणि मूलतः आपला धर्म, संस्कृती याबद्दलचं ज्ञान त्यांना मिळावं यासाठी बालसंस्कार शिबिर असतील। गरिबांची जी लग्न आहेत, ज्यांच्याकडं आर्थिक पात्रता ज्यांची नाही, त्यांच्यासाठी या ठिकाणी मोफत लग्न लावण्याची सुद्धा व्यवस्था आहे। त्यासाठी मंगल कार्यालय असेल, भोजन कक्ष असेल आणि स्वयंपाकाची भांडी असेल, ही सर्व अतिशय माफक दरामध्ये भाविकांना दिली जातात। वर्षभर भाविक या ठिकाणी जावळं असतील, वाढदिवस असतील, नवस असतील त्यासाठी येतात। ओलांडेश्वराजवळ येतात, पवित्र पैनगंगेचं स्नान करतात आणि साधा भाजी भाकरीचा नैवेद्य ओलांडेश्वराला अर्पण करतात। भक्त आणि भगवंत यामध्ये कुठलाही दुवा नसतो आणि भक्ताचा माता भगवंताच्या पायावर या ठिकाणी लीन होत असतो। अशा पद्धतीनं अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची जी शोभा आहे ती असणारी फक्त शिवभक्त आणि शिवभक्तांच्या भरोशावरच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणी विकास भरपूर झालेला आहे। एक सभा मंडप,
मंगल कार्यालय सांगता तुम्ही, नंतर भोजनाची व्यवस्था. हो. अजून शासनानं काही या ठिकाणी व्यवस्था करायला पाहिजे, कारण भाविकाची गर्दी दरवर्षी वाढतच आहे. आणि महाशिवरात्र असो किंवा इतर श्रावण महिना असो किंवा काही असो, भाविक दरवर्षी वाढतच आहे. शासनाकडून काही अपेक्षा आहे का आपल्याला? शासनाकडून तसं म्हटलं तर आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब असतील, माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुळकर असतील, यांनी भरपूर निधी या संस्थांच्या विकासासाठी दिलेला आहे. हा समोर जो आपल्याला सभामंडप दिसतो, या ठिकाणी महाप्रसाद तयार करणं चालू आहे. हा खासदार साहेब आमदार असताना दिलेला सभामंडप आहे. त्यानंतर मागच्या वर्षी डॉक्टर रायमुळकर आणि खासदार प्रतापरावजी जाधव यांनी जवळपास 60 लक्ष निधी या ठिकाणी दिला. आणि या ठिकाणी आपल्या हा मागचा जो सभामंडप आहे, भव्य सभामंडप, हा त्यांच्या निधीमधूनच साकार करण्यात आला. शासनाचा तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा या संस्थांना मिळालेला आहे. आणि त्या माध्यमातून सुद्धा माजी आमदार डॉक्टर रायमुळकर असतील, खासदार प्रतापरावजी जाधव असतील, यांनी आता पुन्हा या ठिकाणी 4 कोटीचा निधी या संस्थांसाठी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये पैनगंगेच्या पात्रामध्ये घाट असेल, या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम असेल आणि सोबतच या ठिकाणी वॉल कंपाऊंड असेल, ही सर्व कामं त्या निधीमधून होणार आहेत. अजून बोलणार आहे का तुम्ही? बोला, प्रतिक्रिया द्या. कोणी काय नाव आपलं? माझा आकाश ठाकूर. काय सांगाल, या धार्मिक कार्यक्रम महोत्सव दरवर्षी वाढतच आहे, सहकार्य प्रतिसाद भरपूर मिळत आहे, काय सांगाल? या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री उत्सव मोठ्या भाविक भक्ताने साजरा करत असतो. या ठिकाणी 7ही दिवस या ठिकाणी सप्ताह असो, विविध धार्मिक कीर्तने आणि भागवत सप्ताह आणि सगळे या ठिकाणी अन्नदाते जरी 7 दिवस सकाळ संध्याकाळच्या दोन्ही वेळचे अन्नदाते या ठिकाणी अन्नदान करतात. आणि भाविक भक्त हा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो आणि सेवकांची संख्या या ठिकाणी करण्याची भरपूर आहे. त्यामुळे संस्थांना कोणत्याही प्रकारचे काम करण्याची आवश्यकता नाही. सगळे संस्थान आणि भाविक या दोघांमुळे या काम होते. ते ओलांडे म्हणजे ब्रह्मपुरी येथील शिवमंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार करण्याचे काम चालू आहे. हजारो लोक या ठिकाणी उद्या महाप्रसाद घेण्यासाठी येणार आहेत. आणि आज रोजी सुद्धा हजारो लोक दर्शनासाठी आलेले आहेत. केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाची कामं केली आहे. सर्वांनी उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं सर्वांनी या ठिकाणी सांगितलं. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. देवस्थान असल्यामुळे भरपूर महाराष्ट्र राज्यातून भाविक भक्तांचा गर्दी या ठिकाणी ओसंडत असते आणि वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी लोक या ठिकाणी येऊन आपले काही जे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणाला फार महाशिवरात्रीनिमित्त फार मोठी गर्दी जमा होते. पोलिसांचे सुरक्षा कवच तुम्ही या ठिकाणी आले, काय सांगा? पोलिसांनी या गर्दी नियोजन बघता आपण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. मंदिरा शेजारी, मंदिराबाहेर पण आपण पोलीस स्टाफ आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि भाविकांसाठी आपण महिलासाठी आणि जेंट्ससाठी वेगवेगळी रांग केलेली आहे. त्यामुळे गर्दी नियोजन झालेलं आहे. आणि पोलिसांची उच्च व्यवस्था आहे, पोलिसांची चोखपणे व्यवस्था केलेली आहे आपण
ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे, काय सांगताय? आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र ओलांडेश्वर दुधा ब्रह्मपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि आज इथे रक्तदान शिबिरात भरपूर शिवभक्तांनी रक्तदान करून उत्स्फूर्त आता एक उत्स्फूर्त असा सादर केलेला आहे. तसेच आज वाढत्या लोकसंख्येमुळे रक्ताची गरज खूप लागते. हेच लक्षात घेता शिवभक्तांनी भरपूर असं रक्तदान केलेलं आहे. 40 ते 45 जणांनी आता रक्तदान केलेलं आहे आणि अजून रक्तदान शिबिर चालू आहे. तर मी जवळपासच्या सर्वांना सांगू इच्छितो की आज इथे येऊन रक्तदान करावे असं मी आवाहन करतो सर्वांना. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे, काय सांगा? भरपूर मंडळी आलेली आहे. आज सर्वात महत्त्वाचा महाशिवरात्रीचा आज उत्सव आहे. त्यामुळे इथं ओलांडेश्वर दुधा येथे खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. आज सकाळपासून पुऱ्या काम झाले. उद्या सकाळ थैली इकडे बोला बोला कसं आता ते काय माणूस तिकडे जायला घेणारा मग तिकडे जायचं मुंडा मशीन जाऊ. हो सरपंच हो सरपंच
बसले तिकडे. हो त्या ते माणूस आला की. हो सोबत आहे मग. चला समोर चला. कर लेंगे करा जे जे कर हो, ठेव डोकं ठेव जे कर ना. भाऊ भाऊ वर ठेवून तिथं फोटो काढण्यात ठेवून तिथं काय बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.